ऊर्जा आणि रंगभूमीप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळेच ही कला आजही। नमस्कार। आज माझा दुपारी कालिदास नाट्यमंदिर मुलुंडला प्रयोग होता। आज एकमेव होता, त्यामुळे गर्दी कमी होती, त्यामुळे मी 1 तासात मुलुंडवरून इथे पोहोचलोय। आणि आजचा प्रयोग क्रमांक माझा होता 13,193। मी नाटकात काम करतो, त्यामुळे कुठेही म्हणजे ऑफिस असो ना ते कुठलीही टीम असो, नाटकामध्ये टीम वर्कला खूप महत्त्व आहे। त्यामुळे हे माझे झाले तसं नाही, तर माझ्याबरोबर जे सहकारी आहेत त्यांनी सुद्धा तेवढेच प्रयोग केलेले आहेत। माझे बॅकस्टेज टीम किंवा ड्रायव्हर, बसचा ड्रायव्हर सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे, साऊंडवरचा तेवढाच महत्त्वाचा आहे। टीममध्ये प्रत्येक व्यक्ती महत्त्वाची आहे, तरच त्या नाटकाचा प्रयोग होऊ शकतो। वैदी मॅडमने अगदी आग्रह करून मी जरा साशंक होतो, पोसिंगकडे साशंक होतो, पण त्यांनी सांगितलं नाही एक मी येते पुष्टी। त्यामुळे मी पण ती रिस्क घेतली आणि वेळ पोचलो। या रंगमंचावर पारितोषिक घेताना खूप आनंद वाटतो आणि शाबासकी ही नेहमीच स्फूर्तिदायक असते। आणि मला असं वाटतं की वर्तमानपत्र आफ्टरनून याच्यावर मी पहिल्यांदाच आलेलो आहे, त्यामुळे आनंद होतोय, स्फूर्ती मिळते आणि तुम्हाला सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देतो। मला इथे बोलवलं त्याबद्दल। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। पहिल्यांदा सगळ्यांना नमस्कार। न्यूज मेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड आफ्टरनूनतर्फे मला या छानपैकी बक्षीस मिळालेलं आहे। गेली 40 वर्ष मी मराठी नाटकांमध्ये काम करत आहे। जवळजवळ 12-13 हजार प्रयोग झाले। मराठी नाटकात काम करण्याचा वेगळा आनंद आहे। परवाच मी एक परेश रावल साहेबांची क्लिप बघितली की मराठी नाटक किती पुढे आणि ॲडव्हान्समध्ये काम करतं। त्यामुळे मराठी नाटकाबद्दल मला अतिशय अभिमान आहे, मराठी नाटकात काम करतो याबद्दल अभिमान आहे। आणि आज हे जे बक्षीस मिळालेलं आफ्टरनूनचं, त्याबद्दल तर मला अतिशय आनंद झालेला आहे। पुढची वाटचाल अजून मला नीट पद्धतीने करणं गरजेचं आहे असं मला आता जाणवलेलं आहे। परत एकदा खूप खूप मनापासून आभार, धन्यवाद।